कोणाचा जिव्हाळा असेल तर ते सन्मान्य नितीनजी गडकरी साहेब आहेत. आपल्या उमेदवार तो राजश्रीताई हेमंत पाटील या आपली लेक, आपल्या जिल्ह्याची लेक, आपली बहीण यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. सर्वप्रथम गडकरी साहेब तर आपल्यासाठी आलेलेच आहेत, पण महत्वाचं म्हणजे साहेब सन्मान्य मनोहर नाईक साहेब यांनी पण ताईंना आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांनी पत्रक काढून सांगितलेलं आहे, आव्हान केलेलं आहे की माझी लेक उभी आहे, माझी मुलगी उभी आहे, तुम्हाला मतदान करून माझ्या मुलीला निवडून द्यायचं आहे. आपल्या सर्वांना मी परत एकदा एवढंच विनंती करतो की साहेब इथे आलेत, आपल्या पुसद नगरीत आलेत, पुसदमध्ये साहेबांचं स्वागत करूया आणि तो राजश्रीताई हेमंत पाटील यांना जास्तीत जास्त मतांनी आपल्याला निवडून द्यायचं आहे. आपल्याला लीडच्या बद्दल बोलायचं आहे, कारण की लीड ही पुसदची महत्वाची गोष्ट आहे. पुसदमधून लीड सर्वात जास्त देण्यात यायचं आहे. मी परत एकदा एवढंच म्हणणार की ताईंची जी ओळख आहे ते बचत गटांच्या महिलांना विचारा, त्या बँकेत ज्यांचं खातं असेल त्यांना विचारा ताईबद्दल काय. उमेदवार असावा तर असा असावा. आपल्या स्वतःला आपल्या सहित मी स्वतःला पण भाग्यवान मानतो की आपल्याला असा उमेदवार मिळालेला आहे जे संसद गाजवेल आपल्यासाठी. मी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो, पुसदच्या जनतेला विनंती करतो, सन्मान्य मनोहर भाऊंचं मान ठेवून आपल्याला आणि सन्मान्य नितीनजी गडकरी साहेबांचं मान ठेवून आपल्याला या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे. त्यांची निशाणी धनुष्यबाण, मशीनवर 1 नंबरवरचं बटन दाबायचं.